महाबळेश्वरच्या गोमुखातून पाण्याची धार लागावी तसे त्यांच्या तोंडून काव्यबोल पाझरू लागले. तस्यात्मजा शंभोरिति प्रसिद्धः समस्त सामंत शिरोवत्स ह्या काव्यसाहित्यपुराणा गती कोदंड विद्यार्णव पारागमानी विविच्य शास्त्राणि पुरातनानामादाय तेभ्यः खलु सोऽयमर्थं करोति सदग्रन्थमम नृपालस शंभुवर्मा बुधभूषणाख्याम. त्या शिवाजी राजांचा भोवतीच्या साऱ्या राजे लोकांना शिरोभूषण वाटणारा काव्य, साहित्य, पुराण, संगीत, धनुर्विद्या यांचे ज्ञान घेतलेला मी पुत्र शंभूराजे या नावाने प्रसिद्ध आहे. पुराण ग्रंथांचे विवेचन करून त्यातील अर्थपूर्ण भाग निवडून मी शंभुवर्मा हा बुधभूषणम नावाचा सदग्रंथ रचित आहे. आपल्या काव्यग्रंथ रसिकांनी कसा वाचावा याचा करिणा देताना तर संभाजी राजांची गोलपुष्ट मर्दानी चर्या उजळून निघाली. खानदानी अदबीचा भंडारा त्या चर्येवर शालनाम्यासारखा पसरला. विविच्य संतः कृतिमस्मदीयाः गृह्णन्तु असदच्च त्यजन्तु क्षीरावियुक्त परिहृत्य नीर क्षीर भजन्ते खलु राजहंसः. दुधात मिसळलेले पाणी वगळून राजहंस फक्त दूधच सेवन करतात. तसे विद्वान सज्जन सत्य तेवढेच आपलेसे करून असत्य वगळून टाकतात. डुईची पगडी डोलवीत परशुरामपंतांनी युवराजांनी सांगितलेला रसिकांना उद्देशून असलेला श्लोक कागदावर उतरविला. त्याखाली दुरेघी ओढली. मऊ वाळूची चिमट हलकेच कागदावरच शिवरली. ग्रंथाचा पहिला सर्ग समाप्त झाला होता. संभाजीराजांनी डोळे उघडले. बैठकीतल्या पंडितांतील कवी कुलेश त्यांच्यावर केव्हाचे डोळे जोडून नुसते एकटक बघत होते. ते भारावून उठले. कमरेत झुकत त्यांनी अगोदर संभाजीराजांना अदब दिली. युवराज, उत्तर से इस मुल्क आए पर कोई युवराज ऐसे ढंग की काव्य रचना करता है ऐसे न हमने देखा न सुना. कुलेश भारावून बोलले. शुक्र गुजार कविराज तशरीफ घ्या. आता आमच्या कुलदेवता आई भवानीची स्तुती बांधणे साधते का ते पहावे म्हणतो आम्ही. हाताच्या इशारातीने संभाजीराजांनी कुलेशांना बसते केले. त्या बैठकी दालनात पिलाजी येऊन भिंतीकड धरून उभे आहेत याचे कोणालाच भान नव्हते. मिटल्या डोळ्यांनी संभाजीराजे देवबोलीत काही सांगताहेत हे बघून अभिमानाने फुललेले पिलाजी काही न बोलता ती बैठक तसेच बघत राहिले होते. जगदंब जगदंब. संभाजीराजांनी डोळे मिटते घेतले. उजव्या हाताची बोटे नव्याने धारण केलेल्या छातीच्या माळेवरून फिरू लागली. पाजळते पोट नाचू लागले. भंडाऱ्याच्या मुठी उधळू लागल्या. कान भरून संबळ तुणतुणी घुमू लागली. उदो गांबे उदो. उदोकार थरकू लागले. शस्त्र उगारलेली रक्तनेत्री व्याघ्र वाहनी जगदंबा संभाजीराजांच्या डोळ्यांसमोर खडी ठाकली. भवानीची स्तुती करणारे देववाणीतले बोल त्यांच्या ओठातून उधळू लागले. आईनी बैठक घेतलेला काळ्याबाळ्या पट्ट्यांचा मानकरी वाघ त्यांना झळझळीत संगमरवरासारखा पांढरा दिसू लागला. त्यांच्या ओठातून सुटणाऱ्या शब्दांना जशी सोनकळाच आली. स्फटिक रचित पीठे श्यामलांगी भवानी.
स्फटिकासारख्या धवल आसनावर विराजमान झालेले ही श्यामलांगी भवानी आहे. विलसत भालतिलका कपाळी रक्तटिळा शोभणाऱ्या पूर्णेंदू हृदयवंदना पुनवेच्या चंद्रासारखा मनोहर मुखडा असलेल्या सवर्तुल स्तनद्वंद्वं कलशस्तनी पद्मनेत्र विराजितामा कमलनेत्री शंभुकांता तेजस्वी कांती लाभलेल्या निम्न नाभी खोलगट नाभीच्या कृशमध्या चिवळ कंबर असलेल्या विलस रक्त वसना रक्तकांची परिवृत्तां रक्तरंगी नेसू व चोळी ल्यालेल्या चंद्रचूड रमणी स्तुती मेनाना धरणी शंभू रचित मती भक्त्या त्या चंद्रचूड रमणी भवानीची मी राजा शंभू भक्तिभावे स्तुती गातो. वा वा. कवी कुलेशांनी न राहावून भरघोस दाद दिली. पिलाजीचे फुललेले डोळे तर संभाजीराजांच्या मुखड्यावर जखडूनच पडले होते. संभाजीराजांनी डोळे उघडले. बैठकी दालनाच्या उंबरठ्यात त्यांना खोळंबलेली धाराऊ दिसली. ती परतण्याच्या बेतात आहे हे ताडून इतर कुणाशीच काही न बोलता युवराजांनी तिची दखल घेतली. बोला औ काय आज्ञा आहे. कसे बोलावे या पेचात धाराऊ खिणभर घुटमळली. मग निर्धाराने म्हणाली, हे देवधर्माचं काय चाललंय ते होऊन दे. थाळं लावल्यात तेवढं कानावर घालायचं होतं. हसत संभाजीराजे बैठकीवरून उठले. उठता उठता त्यांच्या मनी विचार आला. आम्ही काव्य बांधतो ती देवबोली उजवी की या धाराऊची कुणबाऊ निखळ मावळ बोली उजवी. ठेवणीचे जरी आस्वाब लेवून येसूबाई, दुर्गाबाई आणि रानूअक्का सिद्ध झाल्या. आज मकर संक्रांत होती. सरंजामानिशी जाऊन गावदेवता भावेश्वरीची ओटी सवाष्ण हातांनी भरायची होती. पहाड धरून संभाजीराजांनी मल्लखांबाचे दशरंग, चक्रीचे नागपिळ्यासारखे हात करून घेतले. अंघोळ घेऊन दुधाची गिंडी रिचवून रात्री देव्हाऱ्यात ठेवलेली भवानीची माळ त्यांनी गळ्यात धारण केली. रायाजीने समोर धरलेल्या दर्पणात बघून सरशीने कपाळी शिवगंधाचे पट्टे रेखून घेताना त्यांना जिजाऊंचे बोल आठविले. शिवानंच हे सुखदुःखाचे जोडपट्टे तुमच्या कपाळी रेखले आहेत. सदरेवर येऊन युवराजांनी सुभ्याच्या रयतेला दर्शन दिले. संक्रमणाचा दिवस असल्याने वडीलधाऱ्याचे दर्शन घ्यावे म्हणून ते राणूअक्कांच्या भेटीसाठी दारुणी महलात आले. आपल्या स्वारीला येताना बघून येसूबाई पदरकाठ तोलीत सावरत्या झाल्या. दुर्गाबाई तर शरमून अंतपुराकडे जायला निघाल्या. बाई, थांबावं, येसूबाईंनी त्यांना रोखते केले. आत आलेल्या संभाजीराजांनी राणूअक्कांना हसत अदब दिली. सहज नजर जाता त्यांना एका पाटावर चांदीच्या ताटात मांडलेला गोल तिळांनी बांधलेला मगर दिसला. देवीसमोर तो आज पुजायचा होता. मुहूर्त धरून त्याला फोडून तोच तिळगुळ वाटायचा होता. पाटाजवळ जात संभाजीराजे तो पिवळा धमक मगर निरखीत राहिले. बाळमहाराज, तीरकमान, शिकार, ग्रंथपुराण यातून तुम्हाला कबिलेकडच्या या तिळगुळाची याद राहते की नाही आम्हाला अंदेश होता. राणूअक्का खालमानेने उभ्या असलेल्या येसूबाई व दुर्गाबाई यांच्याकडे बघत हसून म्हणाल्या. मगरावरची नजर तशीच ठेवीत ते म्हणाले, आमचं या मगरासारखंच आहे. अक्कासाहेब, मनानं धरलं ती बाब सोडवत नाही आम्हाला. आम्ही महाराजसाहेबांना काव्य बांधून दाखवणार आहोत.
आम्हास त्यातील काही कळत नाही. आज आम्ही तुमची बंदुकीची निशाणमार बघावी म्हणतो. डावाल? दुर्गाबाईच्याकडे बघतच अक्कासाहेब हे म्हणाल्या. संभाजीराजे सबागतीने बोलून गेले. जी आज्ञा.